हे बघूया असं का? आणि कुठलं मुदत संपली का ते का नाही? अहो अजून 2 महिने मागच्या महिन्याची झाले. पॅकिंग आहे 60ची 60/2025 म्हणजे एक्सपायरी 2ची 2/26 अहो, झाले 2 महिने झाले. एकच महिना एकच महिना झाला. तरी असं स्टेट अँड सेंटर. आपण बिस्किट शौकीन असाल तर ही बातमी एकदा बघाच. आपण खात असलेलं बिस्किट खाण्यायोग्य आहे का? ते बिस्किट सुरक्षित आहे का? हे तपासल्यानंतरच बिस्किट खा. कारण धुळ्यातील नामांकित असलेल्या डीमार्टमधून घेतलेल्या गुड डे बिस्किटच्या पुड्यामध्ये चक्क आळ्या आढळल्याचा प्रकार धुळ्यात घडला. धुळ्यातील अनिकेत बारी या ग्राहकानं डीमार्टमधून बिस्किटं खरेदी केली होती. खरेदी केलेलं बिस्किटं घरी जाऊन खाण्यासाठी फोडलं असता त्यामध्ये चक्क आळ्या आणि बुरशी आढळून आली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आपण खात असलेले खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत का असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. बिस्किटांमध्ये आढळलेल्या बुरशी आणि आळ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. याबाबत बारी यांनी अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. नमस्कार धुळेकर, मी अनिकेत बारी, राहणारा धुळ्यामधला. ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डीमार्टमधून माल घेत राहतो किराण्यासाठी, घरगुती याच्यासाठी. तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने एक गुड डेचं बिस्किट होतं आणलेलं डीमार्टमधून. पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या, त्याच्यानं बुरशी होती त्याला लागलेली. तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने. तर तिलासुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे, हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती. तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातल्या अन्न प्रशासन दिले ना निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी. तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकारी सरांना पण त्यांना निवेदन दिले. तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी. कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं तर कुठल्याही धुळ्याकरासोबत घडू नये ही माझी देखील इच्छा आहे. एक चांगला नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर बाकीच्या सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा, सहकार्य करावे हीच नंबर विनंती. आणि धुळ्यामध्ये डीमार्टला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिटाण्याचा यावर जिल्हा प्रशासन संबंधित कंपनी विरोधात काय कारवाई करतं हे बघणं आता यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.